मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळांसंदर्भात बोलणार, तर राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं ते सादरीकरण करणार। शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मॅरेथॉन बैठक, तर सकाळी 11 वाजल्यापासून वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत या बैठका। कल्याण ग्रामीणमधील दिवा विभागातील 2 पॅनलमध्ये मतदार यादीत घोळ, तर 16,798 दुबार मतं आहेत। मनसे नेते राजू पाटलांचा आरोप। मनसेच्या केंद्रीय समितीची सकाळी 8 वाजता शिवतीर्थ या ठिकाणी बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक। या बैठकीत मतदार याद्यांसह इतर बाबींवर चर्चा होणार। महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच। पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। मनसेच्या शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना 1 नोव्हेंबरच्या आधी मतदार याद्यांची पडताळणी करून अहवाल देण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना। सर्वपक्षीय मोर्चा आधी मतदार याद्यांचा अहवाल देण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याप्रकरणी आज सुनावणी होण्याची शक्यता। सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता। सर्व विरोधी पक्षांचा 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। मोर्चाला फॅशन स्ट्रीट पासून सुरुवात होणार। मेट्रोच्या मार्गे मोर्चा मुंबई महानगरपालिकेसमोर पोहोचणार, राऊतांची माहिती। संजय राऊतांनी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतली। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात पवारांसोबत चर्चा केली। शरद पवार आणि राऊतांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा उद्या नागपुरात भव्य मोर्चा। मोर्चाच्या आधी बावनकुळेंकडून बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण, मात्र बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपुरात मोर्चा करण्यावर ठाम। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, विशाल गोखलेंची व्यवहारातनं माघार। गोखले बिल्डरकडून ट्रस्टींना जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र, ट्रस्टी देखील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी सकारात्मक। गोखले बिल्डरचं ट्रस्टींना आता जमीन व्यवहाराचं 230 कोटी परत द्यावे अशी ट्रस्टींकडे मागणी, तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भात राजू शेट्टींची माहिती, तर पूर्ण व्यवहार रद्द होईपर्यंत लढा संपणार नाही, राजू शेट्टींची भूमिका। फक्त पत्र देऊन आमचा लढा संपणार नाही, मालमत्तेवरून गोखलेंचा नाव या ठिकाणी हटून एच&डी बोर्डिंगचं नाव लागेपर्यंत लढणार, राजू शेट्टींकडून भूमिका स्पष्ट। बिल्डर विशाल गोखले हा पैसेवाला नाही, मुरलीधर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यानंतरच गोखलेंची संपत्ती वाढली, धंगेकरांचा आरोप, तर विशाल गोखले दिलेल्या भाकरीचा आणि फक्त सांगितलेल्या कामाचा धंगेकरांची प्रतिक्रिया। ट्रस्टी येत नाही तोपर्यंत व्यवहार रद्द होऊ शकत नाही, तर 230 कोटी खात्यात आहेत का की बाहेर गेलेत ते बघावं लागेल, धंगेकरांची प्रतिक्रिया। शेवटी भीती होती तेच घडताना दिसतंय, जैन ट्रस्टच्या मिळकतीवरील ताबा सोडणार, विजय कुंभार यांचं ट्विट। निर्णय 100% राजकीय आहे, मुद्देमाल परत, परंतु गुन्ह्याचं काय, विजय कुंभार यांचा ट्विटवरून सवाल। धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जैन बोर्डिंगचा अहवाल मुंबईला पाठवला, सूत्रांची माहिती, तर या अहवालामध्ये मंदिर असल्याचं नमूद। 26 तारखेला धर्मादाय आयुक्तांसमोर पुन्हा सुनावणी होणार। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत। जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका, मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, मुनींचा इशारा। मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे, मोहोळांनी कारनामे केलेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, वडेट्टीवारांची टीका। महायुतीमध्ये दंगा करायचा नाही, दंगेकरांना सल्ला दिलाय, शिंदेंची प्रतिक्रिया। शिवाय दंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, त्यांची भूमिका भाजप विरोधात नाही हे दंगेकरांनी आधीच स्पष्ट केलंय, शिंदेंची माहिती। रोहित पवार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये जाणार, बिवलकर भूखंड वाटप प्रकरणी रोहित पवार आयुक्तांची भेट घेणार। वंचित बहुजन आघाडीचा आज पुण्यामध्ये मोर्चा, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन, महायुती सरकार विरोधात हा मोर्चा काढणार। धाराशिवमधील विकास कामांच्या स्थगितीवरून राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये जुंपली, विरोधक काय लायकीचे आहेत ते माहिती आहे, राणा पाटलांचे निंबाळकरांना प्रत्युत्तर। धाराशिवमध्ये विकास कामांच्या स्थगितीवरून ओमराजेंची राणा पाटलांवर टीका, तर आता 18 महिन्यांपूर्वी निविदा काढून सुद्धा काम पूर्ण नाही, सरकारनं एसआयटी नेमावी नाहीतर कोर्टात दाद मागणार, ओमराजे निंबाळकरांचं आवाहन। संगमनेरच्या कार्यक्रमात मुलीचं भाषण ऐकून सुप्रिया सुळे या भारावल्या, तर कार्यक्रमामध्ये गार्गी घुले या 14 वर्षीय मुलीनं केलेल्या भाषणामुळे उपस्थित मान्यवरांचं लक्ष वेधून घेतलं।
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी रत्नागिरीमध्ये भाजपची राजकीय खेळी. खासदार नारायण राणे 3 दिवस जनता दरबार घेणार, तर 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान चिपळूण, देवरुख आणि रत्नागिरीमध्ये नारायण राणेंचा जनता दरबार. सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा. अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती. अक्कलकोटमधील 3 नगर परिषदा सुद्धा भाजप स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं. पिंपरी चिंचवड मनपावरून सत्ताधारी 2 पक्षांमध्ये दावे प्रतिदावे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी आत्मपरीक्षण करावं. आमदार उमा खापरेंचा टोला. जालन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर, अरविंद चव्हाण आणि नारायण कुचे यांची चर्चा, तर महायुती म्हणून लढण्यावर 3 नेत्यांमध्ये तासभर चर्चा. भंडारा गोंदियात कोणतीही युती होणार नाही, भाजप स्वबळावर लढणार. आगामी निवडणुकांसंदर्भात आमदार प्रणय फुके यांच्याकडून स्वबळाचा नारा. पीएसआयला पळून जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पीएसआयला पळून जाण्याआधीच ताब्यात घ्यायला हवं होतं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, जयंत पाटलांचा आरोप. खासदार प्रणिती शिंदेंकडून फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट. बीडमधील त्यांच्या गावी जाऊन प्रणिती शिंदेंकडून सांत्वन. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीची तारीख जवळ आली की शिंदे दिल्लीला जातात. मालक दिल्लीत असल्यामुळे शिंदेंना वारंवार जावं लागतं. मोदी आणि अमित शहांसोबत भेटीगाठी वाढतात. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांची टीका. महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपात विलीन करावा लागेल. मोदी शहांनी शिंदेंना ताकीद दिल्याचा संजय राऊतांचा मोठा दावा. एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र, त्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते. संजय राऊतांची शिंदेंच्या सेनेवर बोचरी टीका. एकनाथ शिंदेंचा पक्ष कुणाची अंगवस्त्र आहे की नाही याची चिंता तुम्ही करू नका, तुमची लाज तुम्ही फक्त राखा. शिरसाठांचंही राऊतांना उत्तर. मोदींच्या आणि शहांच्या 100 पिढ्या उतरल्या तरी सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य चोरता येणार नाही. सत्य समोर ठेवून न्याय करावा लागेल. संजय राऊतांची शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाईवरून टीका. संजय राऊत भाजपचे प्रवक्ते नाहीत, त्यांनी काँग्रेससोबत तडजोड करावी. आमच्यामध्ये तोंड खुपसू नये. मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. शहा सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते आज दुपारी 12 वाजता महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार. पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील भात शेती पाण्याखाली. शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान. डोंबिवलीमधील रस्त्याच्या शुभारंभावेळी राजकीय वाद. 16 कोटींच्या रस्त्याच्या कामावरून माजी नगरसेवक आणि जिल्हाध्यक्षांमध्ये भर रस्त्यात वाद. निलेश घायवळ टोळीतील आणखी एका सदस्याला अटक. खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अमोल बंडगरला भिगवणमधून ताब्यात घेतलं. पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद. त्यामुळे स्थानिक नौका चालक आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना हा मोठा फटका. पुण्यातील शिक्रापूर परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढला. चाकण रोडालगत 2 बिबट्यांना फिरताना दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राज्यामध्ये पावसाचा मुक्काम वाढला. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील हवामान कोरडं होण्याचा अंदाज. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये समोरच बाटा शूज दुकानात आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. कल्याणच्या आळेफाटा कल्याण मार्गावर 2 बसेसचा भीषण अपघात. अपघातात बस चालकासह 7 ते 8 प्रवासी जखमी. दोन्ही बस विठ्ठलवाडी आगारातील असल्याची माहिती. बोरिवलीच्या काजूपाड्यातील नाल्यामध्ये नवजात बाळ आढळल्यामुळे खळबळ. उपचारासाठी नवजात मुलीला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.